नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. क्रिकेट शौकीनांमध्ये उत्सुकता असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार आजपासून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर रंगणार आहे. तर महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ होणार असून MPL आणि WMPL या दोन्ही स्पर्धांचा उद्घाटन समारंभ आज सायंकाळी गहुंजे येथील स्टेडियमवर रंगणार आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिची उपस्थिती आणि नेत्रदीपक ड्रोन शो ही या उद्घाटन समारंभाची खास आकर्षणं ठरणार आहेत. मुंबईकर गेली 6 वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होते, अखेर त्यांची प्रतीक्षा संपली. बहुप्रतीक्षित T20 मुंबई लीगचा धमाका क्रिकेट प्रेमींना आजपासून अनुभवता येईल. DY पाटील स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमवर हा अस्सल मुंबईकर क्रिकेट मेळा सुरू होत असून यात स्टार खेळाडू असलेल्या 8 बलाढ्य संघांचा समावेश करण्यात आला. 6 वर्षांनंतर भव्य पुनरागमन करत असलेल्या या लीगमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि पृथ्वी शॉ सारख्या आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंची फटकेबाजी पाहता येणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं 2025-26 हंगामासाठी खेळाडूंसाठीचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केलेत. ब्लॅक कॅप्सनं यावर्षीच्या करारात 4 नवीन खेळाडूंचा समावेश केलाय, ज्यात पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन यालाही स्थान मिळाले. तसेच या यादीत मिच हे, मोहम्मद अब्बास, झॅक फोल्क्स आणि आदित्य अशोक या 4 नव्या खेळाडूंना सामील करण्यात आले. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामधील T20 मालिकेला 6 जून पासून सुरुवात होणार आहे. ही मालिका 3 सामन्यांची होणार आहे. मात्र त्याआधी वेस्ट इंडिज बोर्डानं इंग्लंड विरुद्ध T20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली. त्यासाठी शाई होपला वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार बनवण्यात आले, तर ब्रॅडन किंगला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. 18 वर्षांची प्रतीक्षा संपवत RCBनं IPL ट्रॉफीवर नाव करत इतिहास घडवलाय. RCBनं IPL 2025च्या फायनलमध्ये पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत पहिल्यांदा IPL ट्रॉफी जिंकली. जे इतर कर्णधारांना जमलं नाही ते रजत पाटीदार यानं पहिल्याच हंगामात करून दाखवले. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात RCBनं ही कामगिरी केली. विराट कोहली आता IPLच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. पंजाब किंग्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहलीनं 43 धावांच्या खेळीदरम्यान एकूण 3 चौकार मारले आणि यासह IPLच्या इतिहासात कोहलीच्या नावावर आता एकूण 771 चौकारांची नोंद झाली. कोहलीपूर्वी नंबर 1 स्थानावर असलेल्या शिखर धवननं IPLच्या इतिहासात एकूण 768 चौकार मारण्याचा विक्रम केला होता. सर्बियन स्टार आणि ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या 25च्या उंबरठ्यावर असलेल्या नोवाक जोकोविचनं फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत आपल्या विजयाची 100री साजरी केली. त्यानं ब्रिटनच्या कॅमरन नॉरीचा धुव्वा उडवून या स्पर्धेत विजयाचं शतक पूर्ण केलं. 112 विजयांसह फ्रेंच ओपनमध्ये सर्वप्रथम विजयाची 100री ओलांडण्याचा विक्रम स्पेनच्या राफेल नदालच्या नावावर आहे. इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव झाल्यानं स्टार शटलर लक्ष्य सेन स्पर्धेबाहेर पडलाय. मंगळवारी 1 तास आणि 5 मिनिटं चाललेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात सेनला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या शी यू क्यू विरुद्ध 11-21, 22-20 आणि 15-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवासह त्याचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.